मुकेश अंबानीजी राहूच्या महादशामध्ये त्यांनी जिओ आणलाय. आपण काय म्हणतो, माझी राहूची महादशा आहे, माझी राहूची महादशा आहे. त्याच्यातच आपण त्रास होऊन जातो की नाही माझ्यासोबत आज आता काही चांगलं होणारच नाहीये. तुम्हाला राहूला शांत करायचं आहे की राहूला अजून ऍक्टिव्हेट करायचं आहे. शनिदेवाच्या मंदिरात जाऊन फक्त मी तेल वाहून आलो तर माझं शनी बरं होईल हे साफ चुकीचं आहे. शनिदेव जे आहेत ते देव कशाचे आहेत? न्यायप्रिय देव आहेत ते. बरोबर. त्यांच्या आईसोबत वाईट झालेलं, त्यामुळे त्यांना आईशी म्हणजे जो आपल्या आईशी व्यवस्थित वागत नाही त्यांना ते पनिशमेंट देतातच. अंध, अनाथ, अपंग, वृद्ध लोकांची तुम्ही सेवा केली तर तुमचा शनी हा चांगला होतो. वा. काही लेटर्स रिलेटेड असतं की खूप काही असतं. स्पेसिफिक एक लेटर आहे एस. अच्छा. हा तुम्ही कसा लिहिता आहात त्याच्यावरनं तुम्हाला कळतं की याचा सूर्य कितपत स्ट्रॉंग आहे. म्हणजे एम्प्लॉय घेताना आपण त्यांची हँडरायटिंग आणि सिग्नेचर बघून एम्प्लॉय घेऊ शकतो. कारच नाही म्हणते मी, व्हेकलमध्ये 8 असेल, गाडी आल्या आल्या ती व्हेकल आल्या आल्या त्याला डेंट लागलाच असणार आहे. डेंट लागला नसेल ते स्वतः लावून घ्या डेंट, नाहीतर मोठा ऍक्सिडेंट. असे काही कॉम्बिनेशन्स तुम्ही आम्हाला सांगू शकता की जे आम्ही यूज करू शकतो? मोबाईल नंबर. हा, यूज करू शकतो पेक्षा आधी सांगेल की जे यूज करू नका. 26 म्हणजे 26 किंवा 62 बर 62 नंबर हा कोणत्याही स्टुडंटच्या मोबाईल नंबर मध्ये नको. दिस 42 नंबर 42 मोबाईल नंबर मध्ये नको. निगेटिव्ह थॉट्स खूप येतात. ओके. तुमच्या मोबाईल नंबर मध्ये 57 हे असायलाच पाहिजे. फक्त मी न्यूमरोलॉजी बघून करिअर चूज केलं तर ते चुकीचं होईल. फक्त ऍस्ट्रोलॉजी बघून केलं तरी चुकीचं होईल, किंवा फक्त हँडरायटिंग आणि सिग्नेचर बघून केलं तरी चुकीचं होईल. तर या तिघांचा मला मॅच करावं लागणार आहे. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला पॉडकास्ट जो आहे हा आम्ही एक कॉम्बिनेशन घेऊन येतो बऱ्याच गोष्टींचं. त्याच्यामध्ये ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, ग्राफोलॉजी, वास्तू ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन मिश्रण करून आज एक वेगळा पॉडकास्ट तुमच्या समोर येतोय. आणि अर्थातच त्याच्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजयश्री चितलांगे मॅम. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आमच्या पॉडकास्टवर. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आपल्या हिंदू नववर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. थँक्यू. आपण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि नवरात्रीच्या शुभेच्छा, चैत्र नवरात्रीच्या. आणि मॅम आजचा पॉडकास्ट सुरू करूयात. खूप काही बोलायला नक्की बरंच काही बोलायचं आहे. बरेच मिथ जे आहे ते बस्ट करायचे आहेत, आपल्याला दूर करायचे. लोकांच्या मनात ज्या भीती निर्माण झालेल्या आहेत वेगवेगळ्या पॉडकास्टवरनं किंवा रील्समुळे, तर त्या मी नक्कीच प्रयत्न करेल की त्या ज्या भीती आलेल्या आहेत किंवा मिथ आहेत तर ते मी दूर करण्याचा प्रयत्न करेल आज. येस. सो पहिलाच प्रश्न मला तुम्हाला हा विचारावासा वाटेल की 29 मार्च रोजी एवढी मोठी घटना झालेली आहे म्हणजे ॲस्ट्रोलॉजीच्या दृष्टीने, की काहीतरी गोचर होतं, शनीचा ट्रान्झिट झालेला आहे आणि 7.5 चालू झालेली आहे मेष राशीला, बहुतेक मीनला पण आहे आणि कुंभची पण चालू आहे. तर ते न्यूज चॅनल्स आणि रील्स मध्ये तर एवढं मोठं करून दाखवत होते की जसं काय जवळपास आता तो माणूस राहणारच नाही की अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने. तर खरंच एवढं सिरियस सगळं आहे काय? आता हे बघा, आपण काय म्हणतोय, हे शनीची 7.5 बरोबर. शनी आपण काय म्हणतो, शनिदेव म्हणतो बरोबर. तर शनीच्या समोर आपण देव लावतो आहे. तर कोणताही देव आपल्या मुलांसोबत म्हणजे आपल्या सोबत काही वाईट करेल का? सगळ्यात आधी काही वाईट करेल का? तर मी पर्सनली पण माझा हाच एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आणि मी माझ्या क्लायंटला पण तेच म्हणते की 7.5 ढैया हे जे आहे ना, याला घाबरू नका. बिलकुल घाबरण्याचं काम नसतं याच्यामध्ये. तुम्हाला या पिरियडमध्ये ना ते शनिदेव शिकवतात की तुम्हाला कसं वागायचंय. तुम्ही जे काही जुनी चुकीची कर्म केलेली आहेत त्या चुकीच्या कर्माचे आता तुम्हाला पनिशमेंट म्हणा किंवा भोगावे लागतात. तर तुम्ही त्याला दूर करण्यासाठी आता तुम्ही तशी
कार्य करा, काम चांगलं करा. आता हे जे आहे इतकं सांगितलेलं की इथपर्यंत जाणार, हे जाणार, तर शनिदेव कधीही कोणालाही त्रास देत नाही अननेसेसरी. ओके. तुम्ही कसं वागता आहात करेक्ट, तर त्याच्यावर आहे. आता जसं सगळेजण मंदिरात जातात शनिदेवाच्या, तेल वाहून येतात आणि घरी आल्यावर इकडे मेडवर म्हणा किंवा आपले कर्मचारी आहेत किंवा आईवर किंवा म्हणजे या लोकांवर चिडचिड करतात आणि मग म्हणतात की माझा शनी खराब आहे. शनिदेवाच्या मंदिरात जाऊन फक्त मी तेल वाहून आलो तर माझं शनी बरं होईल हे साफ चुकीचं आहे. नक्कीच तुम्ही शनिदेवाला तेल व्हायचं आहे, नो डाऊट, याला मी नाही म्हणत नाही आहे, तेल वाहा तुम्ही, पण तुमचा जो राहणीमान आहे, तुमचा जो डे टू डे लाईफ मध्ये जे आहे कार्य, तो परफेक्ट असायला पाहिजे. आता परफेक्ट म्हणजे काय आहे, दान पुण्य करणं, धर्म करणं. आता दान पुण्य म्हणजे काय की असं नाही की इथे मी कोणालाच म्हणत नाही की इथे 20,000 द्या, तिथे 25,000 द्या, बिलकुल नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही वृद्धाश्रमामध्ये जा, तुम्ही स्वतः जा, तिथे स्वतः काहीतरी डोनेट करून या, तिथल्या वृद्धांशी बोला. नाही जास्त तुम्ही काही करू शकत तर फक्त तुमच्या आईजवळ तर बसा, आईशी चांगलं गप्पा मारा, तिचे पाय दाबून द्या, तुमचा शनी आपोआप बरा होईल. तुमच्या घरामध्ये येणारे मेड आहेत, तुमचे ज्युनियर्स आहेत, जर जॉब करणारे आहेत कोणी, तर तुमचे जे ज्युनियर्स आहेत त्यांच्याशी व्यवस्थित वागा. अननेसेसरी कोणाचंही मन दुखवू नका, कारण शनिदेव जे आहेत ते देव कशाचे आहेत, न्यायप्रिय देव आहेत ते. बरोबर. त्यांच्या आईसोबत वाईट झालेलं, त्यामुळे त्यांना आईशी म्हणजे जो आपल्या आईशी व्यवस्थित वागत नाही त्यांना ते पनिशमेंट देतातच, की शनिदेवचं आहेच ते पनिशमेंट द्या. आणि जे आपले वर्कर आहेत, जे आपल्या म्हणजे आपले ज्युनियर्स आहेत, मेड आहेत घराचे, त्यांच्यासोबत तुम्ही अन्याय करायचा नाही. मी बऱ्याचदा बघते लेडीज मध्ये हे स्पेशली असतं की 2 दिवस बाई नाही आली, 1 दिवस नाही आली तर लगेच नाही मी तुझा पगार कट करणार, हे करणार, ते करणार. का करायचं आहे, याच्याने आपला महल तर बनणार नाही आहे, तुम्ही तुमचं शनी खराब करते. सो आता जे 29 मार्चला झालंय, याच्या आधी काही झालंच नाहीये का, 7.5 कधी आलेली नाहीये हे का, पण आता का इतकं झालंय, बिकॉज ऑफ सोशल मीडिया ऑल्सो. आणि लोक इतकं बघायला सुरुवात केली एकदम लोकांनी की काय होणार आहे, आणि अर्धवट ज्ञान कधीही वाईट असतं. सो याच्याशी काही घाबरायचं नाहीये. एकदम सिंपल रेमेडी मी तुम्हाला सांगितलेली आहे. वृद्धाश्रमामध्ये तुम्ही जा, तिथे तुमच्या हाताने डोनेट करा. काही करता येत नाही, स्वतः घरून चहा घेऊन जा, सगळ्यांना आपल्या हाताने चहा द्या, तुम्ही चहा पाजा, त्यांच्याजवळ बसा, अर्धा तास छान गप्पा मारा, त्यांनाच छान वाटेल, आनंदी वाटेल, अशा चांगलं त्यांच्याशी वागा आणि घरी या. एकदा करा, 2दा करा, वर्षातून 2 वेळा करा, दर महिन्याला करा, अजून चांगलं आहे. अंध, अनाथ, अपंग, वृद्ध लोकांची तुम्ही सेवा केली तर तुमचा शनी हा चांगला होतो. बस, बाकी काही करायचं नाहीये, काही घाबरायची गोष्ट नाही आहे याच्यामध्ये की माझं काय होणार आहे, काय नाही होणार आहे. नाही, माझं लग्न हे 7.5 मध्ये झालंय तर काय खराब झालंय, नाही ऑब्विसली चांगलं झालंय, खूप खुश आहे मी माझ्या लाईफ मध्ये, तर 7.5 ही काही खराब नसते. सो डोंट वरी. सगळ्यांना मी एकच म्हणेल, खूप घाबरून जाऊ नका, हे सगळं मनातून काढा की काय होणार आहे, काय नाही होणार आहे, काही होणार नाही आहे. डिसिप्लिन मध्ये राहा, बस, आळस करू नका. शनी हा आळस देतो, ज्यांनी आळस केलं त्याला पनिशमेंट मिळणारच, आणि मग ती आपण नाही सांगू शकत. मग ते शनिदेवच ठरवणार आहे. मग म्हणणार की मॅडमने तर सांगितलं होतं काही नाही होणार आहे आणि आमच्या सोबत झालं. तर मी परत एकदा सांगते की तुमचं वागणूक जी आहे ती चांगली असायला पाहिजे सगळ्यांसोबत. न्यायप्रिय देव आहे, तुम्ही कोणावर अन्याय केला तर तुम्हाला त्याची पनिशमेंट नक्कीच मिळेल. अच्छा, बरं. पुढचा प्रश्न, एक आम्ही नवीन सेक्शन चालू केलंय सबस्क्रायबर्ससाठी. तर सबस्क्रायबर जे प्रश्न विचारतात तर ते आम्ही या आपल्या पॉडकास्टमध्ये आता विचारतो काही सबस्क्रायबर्स. येस डेफिनेटली. तर त्याच्यामध्ये एकाने विचारलं होतं की आता 10वी-12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत, हो, तर आता मुलांची करिअर त्यांना चूज करायचे असेल तर ऍस्ट्रोलॉजी किंवा न्यूमरोलॉजी किंवा वास्तू याचा काय सिग्निफिकन्स असतो आणि कसं त्यांना हेल्प होऊ शकतो? आता करिअर म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे की
परफेक्ट करिअर चूज करणं. जर आता म्हणजे सुरुवातीपासूनच आपण परफेक्ट करिअर चूज केला तर सक्सेस लवकर मिळते. फक्त मी न्यूमरॉलॉजी बघून करिअर चूज केलं तर ते चुकीचं होईल. फक्त ऍस्ट्रॉलॉजी बघून केलं तरी चुकीचं होईल, किंवा फक्त हँडरायटिंग आणि सिग्नेचर बघून केलं तरी चुकीचं होईल. का? याच्या मागचं रिझन आहे की हे तिन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. अच्छा. एक एक्झाम्पल देते, न्यूमरॉलॉजीचा एक्झाम्पल देते. माझा फॉर एक्झाम्पल माझा नंबर 5 आहे. 5 नंबरनुसार बघितलं तर बिझनेसमध्येच जायला पाहिजे. ओके. पण ऍस्ट्रॉलॉजिकली जर मी बघितलं, माझे जे ग्रह आहेत ते असे दाखवत आहेत की मी बिझनेस ऍज सच खूप चांगला करू शकत नाही. माझ्यासाठी जॉब चांगला आहे. आणि ग्राफोलॉजी जी बघती आहे मी, तर तिथे मला माझा सूर्य स्ट्रॉंग दिसतो आहे. तर गव्हर्नमेंट रिलेटेड मी काहीतरी करायला पाहिजे. आता या तिघांचा मला मॅच करावं लागणार आहे. ओके. आणि त्यावरनच मग मी सांगू शकते. कारण फक्त मी न्यूमरॉलॉजी बघितली असती तर मी काय म्हणणार, नाही बाबा तू बिझनेस कर. पण इकडे ऍस्ट्रॉलॉजी तर अलाउ करत नाही आहे ना. आणि मग बऱ्याचदा काय होतं की जे बिझनेस मध्ये आहेत हे विचार करून की नाही मला बिझनेसच करायचा आहे आणि ते सारखे फेल होत आहेत, तर त्यांनी एकदा त्यांची ऍस्ट्रॉलॉजी बघायला पाहिजे. आणि जर ऍस्ट्रॉलॉजी पण अलाउ करते तर तेच त्यांनी बघा की तुम्ही तुमची सिग्नेचर कशी केलेली आहे. एक बिझनेसमॅनची सिग्नेचर कशी पाहिजे, स्वतःचं नाव आणि स्वतःचा सरनेम हे दोन्ही असायला पाहिजे. आणि जस्ट इनिशिएटर आहे, जस्ट स्टार्ट केलेला आहे, तर फादरचं इनिशियल मधात असायलाच पाहिजे. का? तर सूर्य स्ट्रॉंग होणार आहे त्याच्याने. आणि बिझनेसमध्ये तर सूर्याची गरज आहे. जरी त्याची ऍस्ट्रॉलॉजी मध्ये सूर्य नसेल चांगला किंवा न्यूमरॉलॉजी मध्ये सूर्य चांगला नसला, पण मी त्याच्या सिग्नेचर मध्ये सूर्य स्ट्रॉंग करून दिला तर गव्हर्नमेंट जॉब पण मिळू शकतो, गव्हर्नमेंट रिलेटेड कामं पण मिळू शकतात, किंवा बिझनेससाठी पण ते स्ट्रॉंग होऊ शकतं. तर जेव्हा करिअर चूज करायचंय तर फक्त ऍस्ट्रॉलॉजी बघून होणार नाही. कारण मी असे माझ्याजवळ आहेत आता सुद्धा क्लायंट की त्यांनी फक्त ऍस्ट्रॉलॉजी बघितली आणि त्याच्यामध्ये मला दिसते की अरे याचा तर सूर्य जो आहे हा स्ट्रॉंग आहे, नंबर पण मी बघते आहे तर थोडेफार ओके आहे, पण त्याची त्याप्रमाणे पॅरेंटिंग नाही झालेली आणि त्यामुळे त्याची हँडरायटिंग म्हणा किंवा सिग्नेचर म्हणा त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या सूर्याला वीक केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं होतं, तर सबकॉन्शियस माइंडनी आपण हँडरायटिंग आणि आपली सिग्नेचर येते. ओके. जर मी लहानपणापासूनच तुम्हाला जर असं म्हटलं की तू काही करू शकत नाही, तू डंप आहे, तुझं काहीच होऊ शकत नाही, तुला हे कळत नाही का, तू याच्यामध्येही स्वतःचं डिसिजन घेऊ शकत नाही का, ऑलवेज निगेटिव्ह पॉइंट्स जर मी म्हणत राहिले तर ऑब्व्हियसली ते माझ्या हँडरायटिंग मध्ये येणार आणि त्याच्याने माझा सूर्य वीक होईल. पण मी इकडे बघते की अरे कुंडलीमध्ये तर सूर्य स्ट्रॉंग आहे. आणि हाच एक रिझन असतो की प्रत्येक नंबर 1 वाला हा लीडर नाहीये. करेक्ट. जसं आपण बघतो की नाही नंबर 1 लीडर, नंबर 2 हे, नंबर 5 डमो, असं नाही आहे. तुमचं पॅरेंटिंग काय आहे, तुमची ऍस्ट्रॉलॉजी काय, सिग्नेचर वरनं लगेच सांगता येतं की याचं बालपण कसं गेलं असेल, याच्यावर कशी पॅरेंटिंग झालेली आहे आणि हा काय करणार आहे पुढे लाईफमध्ये. तर म्हणून मी असं म्हणेल की ज्यांना पण कोणाला स्वतःचं करिअर चूज करायचं असेल त्यांनी या 3-4 गोष्टी बघा आणि देन मूव्ह अहेड. ओके. तरच असं नाही आहे की नाही मी हे घेतो तर माझं होऊन जाणार आहे. नाही, बऱ्याचदा गव्हर्नमेंट जॉबसाठी बऱ्याच जणांचे मला पण मेसेजेस येतात की मॅडम गव्हर्नमेंट जॉबसाठी काहीतरी सांगा, किंवा UPSC MPSCच्या एक्झाम्स क्रॅक होत नाहीये, क्लिअर होत नाही आहे. तर आमच्या कुंडलीमध्ये तर आहे, नो डाऊट कुंडलीमध्ये आहे, तुमचा सूर्य स्ट्रॉंग आहे, तुमच्याजवळ तसा मोबाईल नंबर आहे का, तुम्ही तसा कॉम्बिनेशन आणा, तुमच्या सिग्नेचर मध्ये पण तसे कॉम्बिनेशन्स आणा. आता एक छोटीशी रेमेडी इथे सांगेल फॉर गव्हर्नमेंट जॉबसाठी की त्यांनी त्यांची हँडरायटिंग जी आहे, ओव्हरऑल हँडरायटिंग मी लिहिण्याचं म्हणते, जे बुकमध्ये आपण नोट्स बनवतो, तर ही जी राईट मार्जिन असते म्हणजे या साईडची, आपण उजव्या बाजू इथून लिहायला सुरुवात करू तो इथपर्यंत, तर हा इथपर्यंत लिहा, हा पार्ट सोडू नका, कम्प्लीट लिहा. राईट मार्जिन तुमची जी आहे म्हणजे उजव्या बाजूची जी मार्जिन आहे ही तिथपर्यंत तुमची हँडरायटिंग येऊ द्या. बर. तुमचा कॉन्फिडन्स पण छान होईल, तुमचा सूर्य पण स्ट्रॉंग होईल. आणि फर्स्ट लेटर लिहा, जेव्हा पण लिहिताय कॅपिटल म्हणजे तो दिसायला पाहिजे असा कॅपिटल. बऱ्याचदा आपण असं बघतो की कॅपिटल असतो पण ते स्मॉल लेटर सारखाच तो कॅपिटल दिसतो, तर तसं नको.
स्पेशली फॉर गव्हर्नमेंट जॉबसाठी. बर. तर हे त्यांनी फॉलो केलेत आणि असं आपण स्टेप बाय स्टेप आलो तर आपल्याला करिअर चूज करायला इझी जातं. बर. मगाशी जसं आपण न्यूमरोलॉजी वाईज म्हणत होतो अबाउट डेट्स, तर त्याच्यात एक 8 नंबर असा म्हणलं जातं की हा डिझास्टर नंबर आहे, की जगामध्ये जे काही वाईट घटना होतात ते 8 तारखेलाच होतात. तर मग जे आपले सबस्क्रायबर्स आहेत ज्यांचा जन्म 8 तारखेला झालाय ते म्हणतात की आमचं काय चुकलंय, म्हणजे आमच्या आयुष्यात तुम्ही खूप मोठं करणार आहात. ओके. असे बरेच मोठमोठे, आता मला आठवत नाही फ्रँकली स्पीकिंग, की मला आठवत नाही की 8 नंबरवाले कोण आहेत. पण जर आपण गुगल केलं, सबस्क्रायबर्सना सांगू, जे घाबरलेले त्यांना सांगते मी की तुम्ही गुगल करा 8 नंबरवाले, तुम्हाला दिसेल की भरपूर अशी मोठमोठी आहेत असे की जे 8 नंबर असून सुद्धा ते सक्सेस झालेले आहेत लाईफमध्ये. 8 नंबर म्हणजे कशाला कशाला हे करताय, रिप्रेझेंट करताय, तर शनीला. आताच आपण शनिदेव बद्दल बोललोय. शनीचं काय आहे, फक्त शनै आहे, हळूहळू काम, हळूहळू. कारण प्लॅनेट बद्दल पण आपण बोललो तर तोच एक प्लॅनेट असा आहे जो स्लो आहे. तर तो स्लो देतो, पण जेव्हा देतो ना तेव्हा इतकं काही देतो की तुम्ही सांभाळू शकत नाही. परत यांना पण एकच सांगेल, तुम्ही आळस सोडा. स्वतःच्या डोळ्याची, स्वतःच्या बोन्सची म्हणजे आपले हाडांची, तिची तुम्ही स्पेशली जास्त लक्ष द्या. कारण बोन्स रिलेटेड आणि पायाचा त्रास होतो, हेअर फॉल होतात आणि आय रिलेटेड प्रॉब्लेम पण होऊ शकतात. आय रिलेटेड प्रॉब्लेम सूर्य वीक असेल तरी सुद्धा होतो आणि थोडंफार शनीमुळे पण होतो. पण पायांचा त्रास ज्याला खूप जास्त आहे त्यांनी समजायचं की माझा शनी हा गडबड आहे. किंवा 8 नंबरवाल्यांनी पण घाबरायचं नाही आहे की माझं काय होणार आहे, बिलकुल घाबरायचं नाही आहे त्यांनी. नो डाऊट जे 5 नंबरवाले त्यांना लवकर मिळतं, पण 8 नंबरवाल्याला हळू मिळेल, पण मिळेल. मेहनत जास्त करायला लावतो शनिदेव. तर तुम्ही त्याप्रमाणे त्याच्या रेमेडीज करा. तर फक्त रेमेडी म्हणजे तेल, परत मी ते सांगेल की जाऊन तेल व्हायचं नाही आहे. तुम्हाला त्या सगळ्या रेमेडीज करायच्या आहेत, जास्त काहीच करायचं नाही. जसं मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वृद्धाश्रमामध्ये जा. नाही जाऊ शकत तुम्ही, तुमच्या आईची सेवा करा, तिला चहा तर बनवून द्या. ऍटलिस्ट एवढं करू शकतो. कोणत्याही बाईला रेडीमेड मिळालेला चहा म्हणजे अप्रतिम असतं. तर तुम्ही फक्त तिला चहा बनवून द्या, बस झालं तुमचं. हळूहळू तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना दिसतील. काहीही पण असं म्हणत नाही की रोज मम्मीला चल मी तुला चहा देतो, हे घे तू चहा, तसं नाही. मनाने करा, कधीतरी करा, तिचं मन दुखवू नका. तर तुमचे जे अडथळे येत आहेत कामामध्ये ते थोडे हळूहळू सॉर्ट आउट होतील. बर. आणि याला जोडून दुसरा प्रश्न असा की 24 नंबर जो आहे तो आपण लकी मानतो न्यूमरोलॉजीमध्ये, आणि बऱ्याच लोकांचं पाहिलं की ते काही जर दुखत असेल, फॉर एक्झाम्पल रिस्टवर इथे 24 लिहिणार, किंवा ते पोट दुखत असेल तर पोटावर 24 लिहितात. तर असं खरंच त्यांनी फरक पडतो? आता जर खरंच फरक पडला असता ना तर सगळ्या डॉक्टरांनी सगळ्यांना तेच दिलं असतं. आता ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांनी कमेंट करून सांगायचं की त्यांना किती फरक पडलेला आहे. बर. की 24 नंबर. आता कसं आहे, 24 म्हणजे काय आहे की 6 वर येतो, तर याच्याने शुक्र स्ट्रॉंग होतो. ओके. पण फक्त मी इथे 24 लिहिते किंवा इथे दुखतंय म्हणून 24 लिहिते, तर तसं नाही आहे. ते इट्स अ नियरबुट थोडंच रेकी रिलेटेड पार्ट आहे हा. तर ऍक्च्युली लोकांनी त्याला अर्धवट करत फक्त एवढूसच आणलेलं आहे की वस्तू लिहायची आहे. तसं नाही आहे. ज्यांना रेकी माहिती आहे त्यांना माहिती की रेकीचे काही पॉइंट्स असतात, तिथे रेकी दिली जाते आणि मग ते थोडं हील होतं. फक्त मी नंबर लिहिते तर माझा शुक्र स्ट्रॉंग होऊन जाणार असं नाही. आता इथे नंबरवर झालंय तर मी एक सगळ्यांसाठी एक रेमेडी आहे, ती सगळ्यांनी करायची आहे, खूप सुंदर आहे. त्याच्याने मी असं म्हणत नाही की पैशाचा पाऊस होणार आहे, असं नाही होणार आहे. तुम्हाला मार्ग मिळतील. प्रमोशन होत नसेल तर कुठेतरी तुमची ट्यूबलाईट पेटेल. ओके. सोप्या भाषेमध्ये. तर 33 लिहायचंय. कशाने लिहायचंय? या फिंगरने. ही फिंगर कशाची आहे? ती गुरुचीच आहे. ओके. कशाने लिहायचं? तर हळद वापरायची आहे. स्क्वेअर पेपर बरोबर
चौकोनी पेपर, पांढरा पेपर घ्यायचा आहे. याच बोटाने 3 आणि परत एक 3 म्हणजे 33 लिहायचं आहे. त्याला लॅमिनेट करायचं आहे. ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा. आता 33 का? 3 आणि 3 पण काय होतंय? 6. 3 कशाला डिनोट करत आहे? गुरुला. आणि ज्याच्या सोबत गुरु आहे त्याला बाकी भीती कशाची? तुम्ही आपला पॉडकास्ट, आपला चॅनल तर गुरूंबद्दलच आहे. तर सगळ्यांना माहितीच आहे की ज्याच्यासोबत गुरु आहे त्याला कशाचीही भीती नाही आहे. मग तो सगळा गुरु बघून घेतो. आणि हळद पण काय डिनोट, सगळं काही जे सांगितलं इट्स ऑल आर रिलेटेड टू गुरु. म्हणून पण याच बोटाने लिहायचंय. मी पेन वेन काही म्हटलेलं नाही. तुम्हाला हळदीने लिहायचंय, या फिंगरने लिहायचंय, कारण की इथे असतो आपला गुरु पर्व. तर त्यामुळे याच बोटाने लिहायचंय, त्याला लॅमिनेट करायचंय आणि ठेवायचं. तर मी ठेवून घेतो आणि घरी बसतो असं करायचं नाहीये, काम करायचं आहे. वन मोर थिंग, आता आपण 8 जे म्हणतोय त्याच्यावर अजून एक आहे की 8 नंबरचा आणि 1 नंबरचा बिलकुल जमत नाही. अच्छा. हे एक मिथ जे आहे, किंवा माझा मूलांक 8 आहे आणि भाग्यांक 1 आहे, तर आता माझं कसं? नो डाऊट सूर्यपुत्र शनी म्हटलं जातं की सूर्याचं आणि शनीचं पटत नाही. पण असं नाही आहे ना की ते एकमेकांचे दुश्मन आहे, जीवावर आलेले आहेत. तसं नाही आहे ते. तर मला एक सांगायचं की हे पण एक प्रश्न आलेला होता, मला पण आलेला आहे आपल्याच चॅनलवर ना, की माझ्या बायकोचा 1 आहे आणि माझा 8 आहे, तर आमचं कधीच पटणार नाही का? कारण 1 आणि 8 जे सांगितलेले आहेत तर हे तर विरुद्ध आहेत. तर आता मला बाकीचे जितके पण विचारतात की विरुद्ध नंबरचे मूलांक भाग्यांक आलेत किंवा लाईफ पार्टनर सोबत आले तर त्याचा काय इम्पॅक्ट होतो, त्यांना एकच विचारते की जर दोन्ही 1 नंबरवाले असले, नवरा बायको नंबर 1 आहेत, किंवा पार्टनर, दोन्ही पार्टनर, बिझनेस पार्टनर पण दोन्ही 1 असेल, तर त्यांचे जमेल का? 2 राजा एका जागेवर राहू शकतात का? पॉसिबल आहे का? नाहीये पॉसिबल. सो 1 आणि 8 हे जे मीच म्हणेल मी की हे शत्रू आहे, यांचं कधीच जमणार नाही, आमचं पटणार नाही, असं नाही आहे. उलट छान व्यवस्थित पटून घेईल. कारण 8 नंबरवाला जर प्रॉपर डिसिप्लिन मध्ये असला ना, तर तो नंबर 1 ला कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकतो. पण नंबर 1 मध्ये तेवढी एनर्जी असते. नंबर 1 हा खूप स्ट्रॉंग आहे. 1 नंबर हा काय आहे? डिसिप्लिन आहे. यांनी राहायला पण पाहिजे. जर राहत नसेल तर राहा, डिसिप्लिन मध्ये राहा. नंबर 1 वाल्यांनी सकाळी लवकर उठा, आपली एनर्जी यूज करा, तर तुमची लाईफ सुरळीत होईल. बिझनेस मध्ये असाल, जॉब मध्ये असाल, माझा म्हणजे तुमचा जर बॉस हा आहे 8 नंबरवाला किंवा 1 नंबर वाईस वर्सा असेल, तर तुम्ही त्याप्रमाणे वागा. पण हे जे आहेत की नाही हे विरुद्ध आहे आणि हे होऊ शकत नाही, तर इट्स टोटली रॉंग. कारण नंबर 1 सोबत कधीच राहू शकत नाही. इट्स म्हणजे एक छोटंसं लॉजिकच आहे की 2 राजा राहू शकतात त्या, दोन्ही 1 आले म्हणजे भांडणं होणारच आहे घरामध्ये. आणि याच्यात तर माझ्याजवळ भरपूर क्लायंट्स आहेत असे. कारण जेव्हा न्यूमरॉलॉजीची माझ्याजवळ येते तर ते फक्त एकच माणूस येत नाही, तो पूर्ण फॅमिलीचा आणून देतो की आमचं सगळ्यांचं बघायचंय. आणि त्याच्यामध्ये एक वाला आहे, एक 19 वाला आहे. मी डायरेक्ट म्हटलं किती भांडता तुम्ही? डायरेक्ट फोनवर माझं तेच होतं की मी त्यांना सगळं तेच म्हटलं की किती भांडता तुम्ही, तर सगळे फक्त हसत होते की बरोबर आहे मॅडम. कारण सगळे 1 ना, सगळे राजा. मी जो म्हणतोय तेच करेक्ट असं आहे. तर असं नाही की तुम्ही फक्त 1 म्हणजे 1 सोबतच. 1चं कोणासोबत चांगलं जमेल? 2 नंबर सोबत. जसं मी माझे क्लासेसमध्ये जेव्हा आपण न्यूमरॉलॉजीचे, ग्राफोलॉजीचे क्लासेस मी घेते, तेव्हा शिकवतानाच त्यांना असं शिकवलं जातं की नंबर 1 हा राजा आहे, नंबर 2 ही राणी आहे. म्हणजे लवकर लक्षात राहतं ना. तर असे स्टोरीज थ्रू शिकवल्या जातात. तर जेव्हा राजा राणी सोबत राहील तर ऑब्व्हियसली चांगलंच राहणार. पण राजा सोबत राहील तर नाही, मग भांडण. तर हे पण मीच मला जरा आज दूर करायचं होतं की 1 आणि 8 म्हणजे चांगलं नाही आहे कॉम्बिनेशन. मोबाईल नंबर मध्ये हा कॉम्बिनेशन चांगला नाही आहे. पण तुमचा मूलांक भाग्यांक 1-8 आहे, 2-4 आहे, ओके आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे. त्याला रेमेडीज असतात, किंवा तुम्ही छोट्या छोट्या रेमेडीज म्हणजे तुम्ही स्वतःच करा ना.
व्यवस्थित वागा. सगळ्यांना आता माहिती आपले मुलांक भाग्यांक आलेलेच आहेत याच्या आधी, तर त्याच्यामध्ये मी दिलेले त्याप्रमाणे तुम्ही वागा, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे. करेक्ट. ज्यांना मुलांक आणि भाग्यांक माहिती नाहीयेत किंवा आम्ही जे 1 नंबर 8 नंबर म्हणतोय कळत नसेल, आमचा प्लीज पहिला पॉडकास्ट बघा जो मुलांक आणि भाग्यांकावरच आहे. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल कशा बाबतीत बोलतोय आपण परत त्या बाबतीत नको बोलायला, कारण हे बऱ्याच आम्ही पॉडकास्ट मध्ये झालेलं आहे. पण मॅम पुढे जाताना आता जसं तुम्ही 33 रिलेटेड रेमेडी सांगितली, 33 नंबर 24 नंबर, तर असे बरेच न्यूमरोलॉजिस्ट आहेत की ज्यांचं ते काय कॉम्बिनेशन जे असतं ते 6 नंबरवरच आणतात. तर मग ह्याचं काय सिग्निफिकन्स आहे की काय 6 नंबरचं रहस्य आहे? 6 म्हणजे शुक्र आहे, 6 म्हणजे लक्झरी आहे. आणि मॅक्झिमम न्यूमरोलॉजिस्टना असं वाटतं की 6 मी दिला म्हणजे तर लक्झरी आली तर सगळं येणार आहे. पण बर्थ डेट काय आहे तुमची आता? 21 आहे. म्हणजे मुलांक 3 आहे, भाग्यांक किती आहे? 5. मुलांक 3, भाग्यांक 5. काम कशाचं करता आहेत? सोशल मीडिया म्हणजे आम्ही काय म्हणतो की शुक्र रिलेटेड आहे. कुठे आलं आहे 6? नाही आम्ही तर असं नाहीये की मी 6 देऊन टाकलं तर काम होऊन जाणार आहे. जर माझा मुलांक 3 आहे किंवा जसं तुमचा 3 आणि 6 आहे आणि मी 3 आणि 5 आहे आणि मी तुम्हाला 6 दिला तर उलट गडबड होईल ना, कारण 3 ही गुरु नॉलेज देत आहे आणि 6 मला लक्झरी देत आहे. आणि त्यातल्या त्यात इथे ऍस्ट्रॉलॉजिकली जर माझा शुक्र हा 12th हाऊस मध्ये बसलेला असेल, 12th हाऊस म्हणजे 12व्या घरामध्ये बसलेला असेल, 12वं घर हे एक्सपेंडिचर साठी म्हणजे खर्चासाठी बघितल्या जातं, तर मी कुठेतरी माझा शुक्राला स्ट्रॉंग करते आहे 6 नंबर घेऊन, तर मी अजून लक्झरी मध्ये राहील, मी अजून खर्च करेल, म्हणजे काम चांगलं व्हायच्या आधी गडबड होणार. म्हणून मी परत सांगते की फक्त न्यूमरोलॉजी बघून मी माझं सगळं बघते हे चुकीचं. अच्छा, न्यूमरोलॉजी ही ऍस्ट्रॉलॉजी, ग्राफोलॉजी आणि वास्तू शिवाय मी म्हणेल इनकम्प्लीट आहे. तुम्हाला कम्प्लीट सायन्स करायचं आहे, कम्प्लीट प्रॉपरली करायचं असेल ना, तर तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी पण बघा, न्यूमरोलॉजी पण बघा, तुमची सिग्नेचर, तुमची हँडरायटिंग पण बघा, आणि नंतर वास्तू तर मेन असतोच, ते तर बघायलाच पाहिजे. करेक्ट. जसं तुम्ही 33 रिलेटेड रेमेडी सांगितली, तसं काही लेटर्स रिलेटेड असतं की खूप काही असतं. आता कोणाला आपला सूर्य स्ट्रॉंग करायचा आहे, कारण मी तर असंच म्हणेल की तुम्ही तुमचा सूर्य स्ट्रॉंग केला, तुम्ही तुमचा गुरु स्ट्रॉंग केला, तर ऑब्व्हियसली महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते. तर सूर्य म्हणजे काय, तर तुम्हाला कॉन्फिडन्स आणतं, कारण रिस्क टेकिंग कधी येते, जेव्हा कॉन्फिडन्स येतो. आणि तुमचा सूर्य स्ट्रॉंग आहे नाही आहे याच्यासाठी मी आता सांगितलं होतं की राईट मार्जिन जी असते ती तुम्ही कम्प्लीट करायला पाहिजे. तुमचे लेटर्स जे आहेत ते मोठे असायला पाहिजे आणि स्पेसिफिक एक लेटर आहे एस, हा तुम्ही कसा लिहिता आहात त्याच्यावरनं तुम्हाला कळतं की याचा सूर्य कितपत स्ट्रॉंग आहे. म्हणजे एम्प्लॉय घेताना आपण त्यांची हँडरायटिंग आणि सिग्नेचर बघून एम्प्लॉय घेऊ शकतो की याला मला कोणतं काम करायचं आहे. जर त्याला मार्केटिंगचं मला काम द्यायचं असेल आणि त्याचा सूर्य हा आता तुम्ही त्याला कुंडली तर बघू शकणार नाही आहे तिथे, त्याची फक्त आपण कसंही रिझ्यूम मागवतोच, सिग्नेचर त्याच्यावर असतेच, त्याच्यावरच आपण बघून घेतलं की अरे याचा तर काही सूर्य स्ट्रॉंग, म्हणजे मी याला मार्केटिंग नाही देऊ शकत, मी ऑफिस बॅगचे काम असतं ते मी देऊ शकतो. तर एस लेटर जो आहे त्याच्यावरनं तुम्ही तुमचा सूर्य स्ट्रॉंग करू शकता. त्याच्यानंतर नंबर जर आपण दुसरा बघितला तर चंद्र आहे. आता न्यूमरोलॉजिकली माझा इथे मून डिस्टर्ब आहे, मला कळतो आहे की मून माझा डिस्टर्ब आहे, कुंडलीमध्ये पण माझा मून डिस्टर्ब आहे, पण आता मी नाही करू शकत माझा मून स्ट्रॉंग, मी मोती घालू शकत नाही किंवा बाकी गोष्टी मी करू शकत नाही, कारण आजकालची मुलं आहेत जे या सगळ्या गोष्टींना नाही विचार नाही करत, त्यांना पटत नाही या सगळ्या रेमेडीज. तर काही नाही, त्यांचा के लेटर जो आहे, के फॉर काईट, तो के लेटर आपण व्यवस्थित करायला लावला तर त्यांचा मूड स्ट्रॉंग होईल. कारण मूड पण जर डिस्टर्ब असेल तर मूड स्विंग्स होतात, मन खराब होतं, मन चंचल असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि जर मूड खराब असेल ना तर आपण बऱ्याचदा नको त्या गोष्टी करून जातो.
चुकीचे डिसिजन पण घेऊन जातो. राईट. नो डाऊट जेव्हा गुरु वीक असतो तेव्हा पण हे होतं आणि चंद्र पण असेल तेव्हा पण होतो, कारण आपण मग मनाने विचार करतो. अच्छा. जेव्हा मन खराब असतो तर त्यामुळे आपल्याला आपले चुकीचे डिसिजन व्हायला नको, तर आपण के लेटर मध्ये बघू शकतो. ओके. तसाच जर आपल्याला आपला गुरु स्ट्रॉंग करायचा आहे तर एस आणि टी हे दोन्ही लेटर जर व्यवस्थित काढले जसे आम्हाला पाहिजे. इथे मी परफेक्टली का सांगू शकत नाहीये की तुमचं प्रोफेशन काय आहे, की मला काय स्ट्रॉंग करायचंय, कारण मी कोणाला सांगेल की असा आयस काढा, त्यांनी काढायला सुरुवात केली आणि ऑलरेडी जर त्याचा स्ट्रॉंग असेल सूर्य तर ते खराब होईल ना, कारण खूप जास्त पण नको आहे. तर त्यामुळे मी इथे फक्त लेटर सांगते आहे की एस आणि टी व्यवस्थित काढला जसा पाहिजे. तर तुम्ही नॉलेज खूप घेता, तुम्ही तुमच्या नॉलेजचा उपयोग करता आणि त्या नॉलेजचा उपयोग करून तुम्ही पैसा कमवू शकता. अरे वा. तसाच नंतर येत आहे आपला मेन म्हणजे सगळ्यांना अजून घाबरवणारा दुसरा ग्रह आहे राहू. हो, अगदी बरोबर. राहू, बाबा आमचा राहू असा आहे, आमचा राहू तसा आहे, आमचं हे आहे. तर खूप मोठी हँडरायटिंग आहे, म्हणजे मोठी हँडरायटिंग पाहिजे, पण पूर्ण हँडरायटिंग ही खूप मोठी आहे. पूर्ण जे लेटर्स लिहितात तुम्ही कॅपिटल मध्ये लिहितात, म्हणजे कुठेतरी राहू खराब आहे. अच्छा. तर ती प्रॉपरली आली तर तुम्हाला तुमचा राहूचा इफेक्ट, निगेटिव्ह इफेक्ट मिळत नाही. आणि जर 4 असेल म्हणजे 2-4 असतील, 1-4 म्हणजे राहू आला, पण 2-4 तुमच्या ग्रीड मध्ये येत असेल किंवा तुमच्या न्यूमरोलॉजिकली येत असेल तर इट्स अ गुड. आणि ऍस्ट्रोलॉजिकली पण जर आपण बघितलं राहू चांगल्या घरात असेल तर अजूनच उत्तम आहे. बऱ्याचदा काय होतं, या रील्स बघून बघून आपण काय करतो की राहूचे डोनेशन करायला किंवा राहूच्या रेमेडीज करायला सुरुवात करतो. पण तुमचं काम काय आहे, तुम्हाला राहूला शांत करायचं आहे की राहूला अजून ऍक्टिव्हेट करायचं आहे. ओके. करेक्ट. मुकेश अंबानीजी जिओ आणला, राहूच्या महादशामध्ये त्यांनी जिओ आणलाय. बर. आपण काय म्हणतो, माझी राहूची महादशा आहे, माझी राहूची महादशा आहे, असंच अर्ध सांगतो. आणि त्याच्यातच आपण त्रास होऊन जातो की नाही माझ्यासोबत आज आता काही चांगलं होणारच नाहीये. तसं नाही, राहूच्या महादशामध्ये त्यांनी का जिओ आणला, जिओ टेक्नॉलॉजी आणली आहे, त्यांनी त्याचा यूज केला, त्याला अजून ऍक्टिव्हेट केला. आणि तीच जर एखादी लेडी आहे जिची राहूची महादशा सुरू आहे तर तिला राहूला शांत करावं लागेल, कारण तिच्याजवळ काम नाही, काम इन द सेन्स घराचं काम आहे. आणि तिची जर राहूची महादशा सुरू असेल तर तिला फक्त भांडण होणं घरामध्ये, म्हणजे मेंटली ती डिप्रेस होईल, तर तिला राहूला शांत करणं गरजेचं आहे. पण तुम्ही वर्किंग आहात आणि त्यातल्या त्या टेक्नॉलॉजी फील्डमध्ये आहात आणि तुमची राहूची महादशा चालू आहे, तर तुम्ही त्या राहूला स्ट्रॉंग करू शकतात. ओके. सिग्नेचरच्या थ्रू करू शकतात, न्यूमरोलॉजिकली स्ट्रॉंग करू शकता किंवा ऍस्ट्रोलॉजिकली जे काही रेमेडीज आहेत स्ट्रॉंग करण्यासाठी त्या करू शकतात. पण ज्यांना शांत करायचं आहे, राहूला शांत करायचं असेल, त्यांनी काय करायचं, सगळ्यात आधी तर त्यांनी ग्रे कलर घालायचा नाही. अच्छा. ब्लू पण थोडा कमी घालायचा आहे. त्याच्यानंतर खूपच निगेटिव्ह थॉट्स येत आहेत आणि खूप फ्रस्ट्रेटेड आहात, आपला सुखा नारळ असतो त्याला निळ्या धागाने आपल्याला 7 असे निळा धागा घ्यायचा आहे आणि त्याला गोल त्याला गुंडाळायचा आहे, डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे, स्पेशली ऑन सॅटर्डे. आता वाहतं पाणी नसेल तर मग काय करायचं आहे, तर कालभैरवाचं मंदिर आधी, तर जर कालभैरव मंदिर नसेल तर आपले महादेवाचं मंदिर तिथे ठेवून यायचं आहे, हात जोडायचे आणि यायचं आहे. जेव्हा जेव्हा असं होत आहे 7 शनिवार करून बघा तुम्ही, तुम्हाला राहू शांत होईल. सो आधी तुम्ही डिसाइड करा की मला राहूला शांत करायचं आहे की ऍक्टिव्हेट करायचं. तर तुम्ही तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्ही काम काय करता, फक्त रील्स बघतात किंवा मी पण म्हणती आहे तर चल मला शांत करायचंय, तसं नाही. आधी बघा की तुम्हाला त्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे की शांत करायचंय. ओके. ओके. आता माझ्या बाबतीत जे आता इतक्यात घडतंय ते मला तुम्हाला सांगा असं वाटेल की राहूचा विषय आला म्हणून की माझा मध्ये फोनचा प्रॉब्लेम झाला. त्याच्यानंतर माझी जी रूम आहे त्याच्यामध्ये फॅन बंद पडला, माझा लॅपटॉपचा प्रॉब्लेम आला. सो याचा अर्थ काही ना काहीतरी रिलेटेड राहूशीच रिलेटेड आहे.
आणि याचा अर्थ असा आहे की घरामध्ये राहू रिलेटेड काहीतरी बिघड झालेला आहे आणि आपल्या घराची वास्तू जी आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठे फरक आलेला आहे. हे सगळं व्हायच्या आधी घरामध्ये भरपूर लोक आली होती का? हो. तर मग घराला दृष्ट लागली आहे. अच्छा. आणि राहूने इम्पॅक्ट दाखवला. मग तर म्हणजे याच्यासाठी घराची जी आहे एनर्जी जी आहे ती पॉझिटिव्ह करायला पाहिजे. जेव्हा घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी पण होते आणि राहू म्हणजे साऊथ वेस्ट म्हणजे तुमच्या नैऋत्य दिशेला तुम्ही काहीतरी केलेलं आहे, काहीतरी तिथे दोष निर्माण झालेला आहे आता आणि तो दोष निर्माण झाला त्यामुळे घरामध्ये हे सगळं होत आहे. किंवा तुम्ही कोणाकडनं तरी इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस ऍज अ गिफ्ट म्हणून पण घेतलं असेल, ते पण झालं असेल. ओके. वन मोर थिंग की ज्यांच्या नावावर घर आहे त्यांचा राहूची दशा महादशा काय झालेली आहे का ते बघणं पण. आणि इथे फक्त एकच सांगेल मी, घरामध्ये भरपूर लोक आली, तुम्ही हो म्हणाला, साऊथ वेस्टला तुम्ही काहीतरी डिस्टर्ब केलं असेल त्यामुळे पण हे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांची ऍस्ट्रॉलॉजी आपण बघू. म्हणजे हे राहूच आहे. याच्यासाठी फक्त एकच सांगेल की घरामध्ये जे आहे तुम्ही मंत्रोपचार सुरू करा. काय संध्याकाळ ऍक्च्युली आपल्या घरामध्ये तसंही सुरूच असतं. तर त्यामुळे खूप मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही पडला. छोट्या छोट्या याच्यानेच आपला काम होऊन गेलेलं आहे. म्हणजे आपल्यावर मोठा असा काही फटका नाही आलेला. ओके. आणि आता हे तुम्ही सांगितलं हे वर्किंग लोकांसाठी. आता आपला पॉडकास्ट बऱ्याच गृहिणी बघतात, पाहतात, तर त्यांच्यासाठी काही रेमेडी आहे का? आता गृहिणींसाठी मी असं म्हणेल की गृहिणींना कसं असतं ना की पैसा जो असतो किचन मध्येच ठेवतात गृहिणी. तर किचन मध्ये त्यांना ठेवायचंच आहे. लाल कापड घ्यायचं आहे किंवा लाल एनव्हलप, लाल कलरचंच पाहिजे. जे काही पाहिजे लाल कलरचं. तुम्ही पेपर घ्या, कपडा घ्या, काही घ्या. लाल कलरचा बटवा असेल त्यांचा तर तो पण चालेल. त्याच्यामध्ये पैसा ठेवा आणि हा बटवा त्यांनी तांदूळाचा जो डब्बा असतो त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. आता तांदूळाचाच डब्बा का? तर तांदूळ हे काय आहे? तर हे चंद्र आहे. लाल कलर हे काय आहे? मंगळ आहे. तर याची युती करून आपण तिथे पैसा ठेवायला लावलेला आहे की सो दॅट त्यांचा तो पैसा संपणार नाही, सारखा येत राहील. मी असं म्हणणार नाही की तो खर्च होणार नाही. खर्च तर ऑब्व्हियसली होई, काम आहे म्हटल्यावर, पण त्याच्यामध्ये येत पण राहतो. अच्छा, बर. ह्यालाच कनेक्ट करून मगाशी जे तुम्ही म्हणालात की सणवार असतात आणि बहुतांश लोकांनी पण म्हणजे ते रिलेट करू शकतील की त्या दिवशी आपल्या घरात भांडणं होतं, आर्ग्युमेंट्स होतात. सो ह्याचं काय रिझन आहे? कारण की सण म्हणल्यावर आपण तर सगळे आनंद असतो आणि बाकी दिवस खुश असतात आणि सणवारला म्हणा किंवा कोणाचा बर्थडे असेल त्या दिवशी म्हणा किंवा घरामध्ये काही सेलिब्रेशन आहे आणि एकदमच भांडणं होत आहेत, तर हे सगळं रिलेटेड आहे निगेटिव्ह एनर्जीशी. अच्छा. म्हणजे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे ती बरोबर सणवाराला तुम्हाला सेलिब्रेट करू देत नाही. आता हे तुम्ही कसं जाणणार की तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी? तुम्हाला करायचं आहे की रात्री आपला तांब्याचा लोटा असतो त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचंय वरती अशा जागेवर ठेवा की कोणी हात लावणार नाही. सगळे उठण्याच्या आधी सगळ्यात आधी तुम्ही उठा. घरची लेडी जी कोणी असेल तिने उठायचंय आणि ते पाणी बाहेर, घराबाहेर जो कोणता झाड असेल, प्लांट असेल त्याला ते टाकून द्यायचं आहे. मंगळवार टू मंगळवार असे 7 दिवस करा. ऍक्च्युली 7 दिवस पण करावं लागणार नाही, पण स्टील 7 डेज मी म्हणते. 7 डेज करा. 6व्या-7व्या दिवसापर्यंत तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की ते झाड इतकं पाणी देऊन सुद्धा सुकून गेलेलं आहे. अच्छा. म्हणजे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे. याच्यावरून आपल्याला एक हे कळेल की घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे. आता ही दूर करायची आहे आपल्याला निगेटिव्ह एनर्जी. तर ती आपण काय करणार आहोत? बऱ्याचदा लोक काय करतात की मीठ घरामध्ये, हॉलमध्ये मीठ, तुम्ही त्यांच्या टॉयलेटला गेला तर तिथे मीठ, त्यांच्या बेडरूम मध्ये गेला तर तिथे मीठ. मीठ हे निगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब करतात, नो डाऊट. पण जी गोष्ट तो ऍब्झॉर्ब करतोय तो त्याच्यापर्यंतच ठेवणार का?
तो काही वेळानंतर तर तो स्प्रे करेल. आणि हे महिनो ठेवतात लेडीज, वीक एक वीक ठेवतात. आणि ती खाण्याची गोष्ट तुम्ही किचन मध्ये जी आपण युज करतोय आपल्या स्वयंपाकघरात, ती तुम्ही बाथरूम मध्ये ठेवताय, खाण्याची गोष्ट आहे. तसं नाही करायचं. निगेटिव्ह एनर्जी जर दूर करायची असेल तर ज्या दिवशी, स्पेशली असं मी म्हणेन सॅटर्डेला, घरामध्ये कोणी नाही आहे, आपलं खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ नसेल तर घरामधला जो कोणता मीठ असेल, घराच्या एंट्रन्स पासून सुरुवात इथून होते घराची, तिथून थोडं मीठ टाकत असं पूर्ण घराला असं राऊंड मारत तुम्ही एंडला यायचं आहे. एंडला तिथेच तुम्ही बसून राहा 15 मिनिटं. घरामध्ये त्यावेळेस कोणीही नको. 15-20 मिनिटं तुम्हाला बसायचंय. मग एंड जिथे गेले तिथे आधीच तुम्ही आपली केरटुणी आणि ते कपडा जमा करायला ठेवून द्यायचा, सुपडी ती ठेवायची. आणि तो पूर्ण जो आपण मीठ टाकलेला आहे तो जमा करून घ्यायचा आहे 15-20 मिनिटात. त्याच्यानंतर आणि हे जमा केलेला एका पेपरमध्ये रॅप करा आणि अशा जागेवर फेका की जिथे कोणताही आपला ॲनिमल म्हणजे गाय वगैरे यांच्या तोंडात जाणार नाही. म्हणजे घाण पाणी जिथे वगैरे असेल, जर कोणी पित नाही वगैरे, अशा याच्यात टाका. घरात फ्लश पण करायचं नाही, चौरस्त्यावर पण टाकायचं नाही आहे. तुम्हाला एखाद्या गटर वगैरे मध्ये ते टाकून द्यायचे. शनिवार करा. सुरुवातीला जर असं खूप वाटतंय की खूप निगेटिव्ह एनर्जी आहे तर सुरुवातीला म्हणजे प्रत्येक शनिवारी करा. मग महिन्यातून एकदा करा. तुम्हाला असं जाणवेल की घराची निगेटिव्ह एनर्जी कमी होते. स्वयंपाक करताना घरामध्ये भजन कीर्तन लागायलाच पाहिजे. त्याच्याने घराचा स्वयंपाक हा प्रसाद म्हणून तयार होतो. म्हणजे तो तुम्ही देवाला जरी नाही तिथे जाऊन त्या देवाला वाहतायत, पण इथे तुम्ही देवाचं नाम, कारण जे आपण ऐकतोय ते आपण इकडे बरोबर बोलणार आहोत. तर जेव्हा केव्हा स्वयंपाक करतायत, सकाळ संध्याकाळ दुपार, घरामध्ये जे तुम्हाला आवडेल, स्पेशली मी असं काहीच म्हणत नाही की हेच लावा किंवा ते, जे तुम्हाला आवडेल ना ते तुम्ही तो भजन लावा आणि ते करता स्वयंपाक करा. आणि घरामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येला धूप झालंच पाहिजे. धूप म्हणजे काय तर आपली गौरी असते, त्याला गरम करायचे, कापूर जाळायचा नाही. कापूर जाळायचा नाही आहे. कापूर त्याला म्हणजे त्याच्यावर ठेवायचे, म्हणजे तो हे होईल, डिस्पोज होईल. त्याच्यासोबत 5 लवंग ठेवायची आहे. त्याच्यानंतर हे म्हणतात अजून लवंग आली, थोडीशी फिटकरी ठेवायची आहे, कपूर ठेवायचा आहे. हे ठेवा. तुम्ही थोडस तूप टाका घरामध्ये, त्याचं धूर टाकून द्या पौर्णिमा अमावस्येला. ओके. पण आता हे झालं वास्तूचं. स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी, येस, आता स्वतःला स्ट्रॉंग करण्यासाठी नजर लागायलाच नको किंवा वाईट एनर्जी जी म्हणतो आपण ती लागायलाच नको. त्याच्यासाठी खूप सुंदर रेमेडी आहे, बिना पैशाची, एकदम काही 1 रुपया पण लागणार नाही आहे. आपले कडुलिंब असतात, कडुलिंबाची पानं आणायची, धुवून घ्यायची, रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. धुवून पाण्यामध्ये भिजत घालायची. एक मोठं भांड घ्या ज्याच्यामध्ये ती भिजत घालायची. दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचं जे आंघोळीचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये हे कडुलिंबाचं जे पाणी आहे ते टाकायचं आणि त्याच्याने तुम्ही आंघोळ करायची. आता हे उरलेली पानं काय, ते उरलेली पानांना सुकवून द्या. रात्री जेव्हा तुम्ही धूप करणार आहात त्याच्यामध्ये ही पानं पण टाकून द्या. कुठे 1 रुपया लागलेला नाही. आणि हे करा तुम्ही रोज करा. ज्याला असं वाटतंय ना की मला निगेटिव्ह एनर्जी खूप वाटते, आणि हे बघा निगेटिव्ह एनर्जी कधी वाटते, म्हणजे तुम्ही जसं म्हटलं हे घराचं झालं, पण पर्सनली अचानक तुम्ही आजारी पडता, अचानकच तुमचं काम होता अडकून जातं, म्हणजे एकदम असं लो फील होतं काही कारण नसताना, डोळे एकदम भारी होऊन जातात, काहीच करायची इच्छा होत नाही, म्हणजे आतमध्ये डोक्यात चाललंय की हे काम करायचंय ते काम करायचंय पण उठणंच होत नाहीये, म्हणजे समजायचं की कुठेतरी निगेटिव्ह एनर्जीचा म्हणा किंवा नजर दोष म्हणा हा झालेला आहे. तर हे लागायलाच नको. त्याच्यासाठी छान बेस्ट रेमेडी आहे. आणि याच्याने स्किन इश्यूज जे असेल, स्किन प्रॉब्लेम्स जे असतील ते पण दूर करते. फक्त ते जे आपण कडुलिंबाची पानं घेणार आहोत त्याला चांगलं धुवून घ्यायचं, कारण माती असू शकते त्याच्यावर. एकदम सुंदर रेमेडी आहे, करून बघा. म्हणजे
त्याचे इफेक्ट कसे आणि करून झाल्यावर कमेंट करा, कमेंट मध्ये आम्हाला सांगा की काय तुम्हाला काय फरक ठीक पडतो. आहे. आता मॅम आपण एक इंटरेस्टिंग आपल्या सेक्शन कडे जाऊयात. तुम्ही मगाशी जे सांगितलं की नंबर्स, फोन नंबर्स मध्ये 1 आणि 8 नंबर आला नाही पाहिजे, करेक्ट. तर असे काही कॉम्बिनेशन्स तुम्ही आम्हाला सांगू शकता की जे आम्ही यूज करू शकतो मोबाईल नंबर्स? हा, यूज करू शकतो पेक्षा आधी सांगेल की जे यूज करू नका. हा, आता आपण स्टुडंट बद्दल पण थोडंफार बोललो होतो, तर त्यांच्यासाठी पण मी एक सांगते की 26 म्हणजे 26 किंवा 62 बर 62 नंबर हा कोणत्याही स्टुडंटच्या मोबाईल नंबर मध्ये नको. दिस नंबर इज नॉट फॉर द एज्युकेशन. हा नंबर एज्युकेशन साठी नाही आहे. किंवा 666, 2 पेक्षा जास्त 6 कोणत्याही स्टुडंटच्या मोबाईल नंबर मध्ये नको. तो फक्त लेथार्जीपणा असेल त्याच्यामध्ये या मोबाईल नंबरमुळे. ओके, लेथार्जीपणा असेल तो फक्त आळस करणार आहे, तर हा नंबर नको. त्याच्यानंतर 42 नंबर 42, एकीकडे 24 सगळे म्हणतात पाहिजे, पण मी म्हणते 42 मोबाईल नंबर मध्ये नको. निगेटिव्ह थॉट्स खूप येतात. ओके, निगेटिव्ह थॉट्स भरपूर येतील यांच्यामध्ये, काही ना काही डोक्यामध्ये चालू राहा. आणि 16 किंवा 61 याच्यानी थोडंफार स्पाऊस म्हणजे आपले तुमचा जे लाईफ पार्टनर आहे, जीवनसाथी तुमचा जो आहे, वाईस वर्सा, तर त्याच्याशी रिलेटेड त्याला हेल्थ इश्यूज म्हणा, काही ना काही कुरबुर त्याच्या हेल्थशी रिलेटेड चालूच राहणार आहे. तर हे 2-3 नंबर बिलकुल नको. आणि बरेच लोक 0000 असे यूज करतात. हा, आता 00 म्हणजे त्याचा काही युजच नाही, त्याची काही व्हॅल्यूच नाहीये त्या मोबाईल मध्ये. म्हणजे जो एक चांगला स्ट्रॉंग मोबाईल नंबर आपल्याला हवा आहे तो मग त्याच्यामधून आपल्याला मिळत नाही. शक्यतो मी सगळ्यांना एकच सांगते की 0 मॅक्झिमम 1 ओके आहे, त्याच्यापेक्षा जास्त 0 नको. तो पण कोणत्या नंबर नंतर आहे, डिपेंड्स ऑन दॅट. तो 1 नंतर आहे, 2 नंतर आहे, 3 नंतर आहे. आता हे मी ते सांगणार नाही की तुम्ही 2 नंतर घ्या, 3 नंतर घ्या. का? तुमचं प्रोफेशन काय, तुम्ही जॉब करता आहात, जॉब पण करता तर भरपूर जॉब आहेत, स्टुडंट आहात तर भरपूर वेगवेगळे स्ट्रीम्स आहेत. तर 0 शक्यतो मग म्हणून म्हणेल की टाळा, किंवा घ्यायचंच असेल तर सगळ्यात शेवटी एखादा 0 असला तर ओके आहे. बर मॅम, तुम्ही आता निगेटिव्ह कॉम्बिनेशन बद्दल सांगितलं मोबाईल नंबर्सच्या बाबतीत, तेव्हा पॉझिटिव्ह कोणते आहेत? आता पॉझिटिव्ह मध्ये पण वेगवेगळे आहेत, नो डाऊट. तुमचं जे प्रोफेशन आहे किंवा तुमचं जे काम आहे त्याप्रमाणे आहेत. जसं फॉर एक्झाम्पल तुमचं बिझनेस आहे आणि बोलण्याचं पण आहे बिझनेस, ज्याच्यामध्ये तुम्हाला बोलावं लागतं आहे, क्लायंटशी खूप गप्पा माराव्या लागत आहे, तर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 57 हे असायलाच पाहिजे. पण तुमचं फिरस्तीचं काम आहे, तुम्हाला ट्रॅव्हल तुम्ही खूप करता, ट्रॅव्हलिंगनी तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुम्ही 52 असायला पाहिजे तुमच्या मोबाईल नंबरमध्ये. त्याच्यानंतर जर हेल्थ इश्यूज आहेत, हेल्थ सारखं काही ना काही असतं आणि कळतच नाहीये की हेल्थमध्ये काय प्रॉब्लेम येतोय, कशामुळे येतो आहे, सगळं बघून झालेलं आहे, तर ऑब्व्हियसली कुठेतरी राहूचा परिणाम तर असतोच. पण मोबाईल नंबरमध्ये जेव्हा तुम्ही 91 किंवा 1919 घेता तर थोडा इफेक्ट पडतो. असं मी म्हणत नाही की हा घेतला की लगेच, कारण आपला पॉडकास्ट बघून मग काय होतं, मला फोन येतात तर नाही, आम्हाला फक्त मोबाईल नंबर. तर फक्त मोबाईल नंबरनी फरक पडत नाही. मी आता इथे क्लिअर करते की फक्त मोबाईल नंबरनी फरक पडत नाही, तो तुम्हाला हेल्प करतो. मोबाईल नंबर मध्ये जेव्हा तुम्ही नवे आणतात ना कॉम्बिनेशन, जसं आपण आजारी पडलो आहोत तर आपण औषधं घेतो, पण त्याच्या सोबत आपली डाएट पण फॉलो करतो. तर फक्त डाएट केल्याने आपला हेल्थ चांगली होते का? असं नाही ना. ते त्याला हेल्प करतं की डाएट म्हणजे जेव्हा पोट खराब असतं तर आपण खिचडीच खाणार आहे, पण फक्त खिचडी खाल्ल्याने आपल्या पोटाचं इन्फेक्शन जातं का? नाही जात ना. पण असं तर नाही ना की मग त्यावेळेस आपण समोसा खातो. तर इट्स लाईक दॅट की ते तुम्हाला हेल्प करतं. तर त्यामुळे हेल्थ चांगली राहण्यासाठी तुम्ही 91 किंवा 1919 घेऊ शकता. तर हे जे 2-3 कॉम्बिनेशन्स आहेत ते तुमच्यासाठी चांगले आहे. ज्यांना गव्हर्नमेंट जॉबसाठी वगैरे काम करायचं असेल किंवा गव्हर्नमेंट रिलेटेड काम असेल तर त्यांनी 71 किंवा 17 नंबर हे तुम्ही यूज करू शकता. हे चांगले पॉझिटिव्ह आहेत कॉम्बिनेशन. अजून बरेच आहेत की जे तुम्ही यूज केले तर त्याचे छान इफेक्ट पडतात, पण हे कॉमन आहेत आणि त्या प्रोफेशन वाईज आहे.
आता तुम्ही जसं 52 सांगितलं, तर त्याच्यात असेल किंवा जर समजा त्याची एकूण बेरीज जर 52 येत असेल तर तसंही चालतं का? नाही, तसं नाही. पूर्ण जेव्हा आपला 10 अंकी आहे, फॉर एक्झाम्पल माझाच नंबर घेतला सपोज 9156 आहे, तर 9156 म्हणजे तसा नको, तर मग 9157 पाहिजे, हा, तर म्हणजे तो 57 आले. ओके असं. ओके, तशा तशा पद्धतीचा पाहिजे. ओके. आणि मगाशी जसं आपण निगेटिव्ह एनर्जी बद्दल बोलत होतो, तर कधी कधी असं फील होतं ना की म्हणजे आपल्यावरच काहीतरी अटॅक होतोय प्रत्येक वेळी निगेटिव्ह एनर्जीचा. तर मग याचा सिग्निफिकन्स किंवा याचं कनेक्शन आपलं ग्राफोलॉजी, सिग्नेचर, न्यूमरोलॉजी किंवा ॲस्ट्रोलॉजीशी असतं का? नक्कीच असतं. मॅक्झिमम माझ्या जे बघण्यात आलेलं आहे, ज्यांचा राहू जो आहे हा डिस्टर्ब असेल, राहू वीक असेल, यांच्यावर निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट हा लवकर होतो. आता हा कसा होणार, एक तर ॲस्ट्रॉलॉजिकली जे बघतील त्यांच्या लक्षात येईल. ग्राफोलॉजिकली जसं मी म्हटलेलं आहे की सिग्नेचर मध्ये ते कटविट करतायत का स्वतः सारखं, आणि एकदम खूप मोठी लिहित आहेत का, किंवा स्वतःच्या सिग्नेचरला कट करत आहेत का, तर यांच्यावर लवकर इम्पॅक्ट पडतो अशा निगेटिव्ह एनर्जीचा. मोबाईल नंबरमध्ये तसे काही त्यांचे योगाज आलेले आहेत का, की त्याच्याने अजून निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट होती आहे, तर या सगळ्या कारणांनी त्यांच्यावर मग लगेच इम्पॅक्ट होतो. आणि पूजा न करणारे लोक, म्हणजे उशिरा उठणारे, स्पेशली उशिरा उठणारे, जे आजचं युथ आहे हा खूप उशिरा उठतो. याला कळतच नाही की माझ्यावर नजरदोष झाली आहे किंवा काय झालेलं आहे. म्हणजे जेव्हा मी म्हणतो की लवकर उठत जा, ज्या वेळेवर उठायला पाहिजे त्या वेळेवर झोपतात. करेक्ट आहे ना? तर तसं नको आहे. ज्यांना पण ग्रो करायचं आहे. आणि परत एक हा टॉपिक निघालेलाच आहे, तर गव्हर्नमेंट जॉबसाठी मी असं म्हणेन की जे किंवा UPSC, MPSC याच्याशी रिलेटेड जी लोक काम करत आहेत ना, तर त्यांनी सकाळी लवकर उठायला पाहिजे. सकाळी 4, 4:30 पर्यंत उठायलाच पाहिजे. सूर्योदयापूर्वी जे उठेल ना त्याची ग्रोथ नक्की होईल. वा वा, हा एक बेस्ट मंत्र आहे, बेस्ट मंत्र आहे. तुम्ही सूर्योदयापूर्वी उठा, बाकी जास्त काहीही करू नका. उठल्या उठल्या तुम्हाला तुमचे हात बघायचे आहेत, कराग्रे वसते लक्ष्मी बोलायचं आहे, त्या धरती मातेला टच करायचंय, हात जोडायचे, थँक्यू म्हणायचं की आजचा दिवस तू दाखवतोय, आणि देन यू हॅव टू स्टार्ट युअर वर्क. मेडिटेशन करा, नका करू, व्हॉट एव्हर जे काही असेल, पण सूर्योदयापूर्वी उठायचं. बरं. आणि आता तर सूर्योदय लवकर होतं, उन्हाळा चालू आहे, तर अजून लवकर उठावं. नक्कीच सगळी करतील अशी अपेक्षा आहे. अशी अपेक्षा आहे, आणि केल्यावर कमेंट करा. येस, प्लीज सांगा आम्हाला तुमचे एक्सपिरियन्स. आता अजून एक इंटरेस्टिंग मला विचारावं असं वाटेल की कार्स, कारण आता अक्षय तृतीया येते, तर बरेच लोक गाड्या खरेदी करतात, बाईक असेल, 4 व्हीलर असेल, तर याचे सुद्धा बरेच लोक चॉईस नंबर घेतात. म्हणजे 4141 असेल, 007, 555, यांनी काय इम्पॅक्ट पडतो? हे बघा, यांनी खूप मोठा इम्पॅक्ट पडत नाही पॉझिटिव्ह, पण निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. अच्छा. पॉझिटिव्ह खूप मोठा नाही पडणार की मी माझ्या याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणाला 555 घेतो किंवा व्हॉट एव्हर जे नंबर्स ज्यांना घ्यायचे ते घेतले तर तुमचं काम होणारच, असं नाही आहे. पण कारमध्ये 8 नंबर ज्याच्या पण कार व्हेकल म्हणूया, कारच नाही म्हणते मी, व्हेकल मध्ये 8 असेल, त्यांच्या गाडी आल्या ती व्हेकल आल्या त्याला डेंट लागलाच असणार आहे. अच्छा. 1-1.5-2 महिन्यामध्ये. जर नाही लागलं असेल तर तुम्ही स्वतः लावून घ्या, आता सांगते. अच्छा. स्वतः लावून घ्या, कारण नंबर जर आता काही आपण आपले जे पॉडकास्ट बघतायत आपले व्ह्युअर्स, त्यांच्याजवळ व्हेकल असेल, त्यांच्या व्हेकल नंबर मध्ये 8 असणार आहे किंवा 4 असणार आहे, स्पेशली 8 असेल, तर डेंट लागला नसेल तर स्वतः लावून घ्या डेंट, नाहीतर मोठा ऍक्सिडेंट होईल. घाबरत नाही आहे, डायरेक्टली सांगते की 8 नंबर नको व्हेकल्स मध्ये. कारण असला असेल तर डेंट लागलाच असेल, नसेल लागला तर स्वतःहून लावून टाका छोटासा डेंट. ओके. आणि वन मोर थिंग, रेड कलर शक्यतो घेऊ नका. काही स्पेसिफिक लोकांसाठीच रेड
जो कलर आहे व्हेकल मध्ये हा त्यांच्यासाठी फायदेशीर असतो, पण मॅक्झिमम लोकांसाठी हा फायदेशीर नसतो. तर त्यामुळे मी म्हणेल की व्हेकल मध्ये फक्त या 2च गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की एकतर व्हेकल नंबर मध्ये 8 नको, त्याच्यानंतर कलर रेड शक्यतो टाळायला पाहिजे. आणि जर तुम्हाला रेड घ्यायचाच असेल, तुम्हाला आवडतोच आहे, तर आधी तुमचं सगळं बघून घ्या की ते सुटेबल होणार आहे का. कारण मॅक्झिमम मी बघितलेलं आहे की रेड कलरची गाडी आणि त्या गाडीचा नंबर पण 8 त्याच्यामध्ये जर असेल तर त्याचा ऍक्सिडेंट थोडा ना थोडा होतोच किंवा होणार. ओके. आणि बरेच लोक ब्लॅक कलरची कार घेतात किंवा बाईक घेतात, त्यासाठी ब्लॅक कलरची कार, ब्लॅक कलरची टू व्हीलर ही जी असते ना, टू व्हीलर पेक्षा मी म्हणेल ब्लॅक कलरची कार जी असते ही खूप लक्झरियस कडे जाते. जितके मोठे लोक आहेत ना त्यांची कार बघा तुम्ही, ब्लॅक येते, एकतर ब्लॅक और व्हाईट. स्पेशली पॉलिटिशियन्सची कार ही व्हाईट असते, बिझनेसमॅनची ब्लॅक असते. त्याच्या मागचे रिझन्स वेगळे आहेत, पण मी असं म्हणेल आपण कॉमन पब्लिकने ब्लॅक पेक्षा ब्लॅक बाईक इज ओके, कार इज नॉट ओके. ओके. ग्रे कलर वगैरे, ग्रे, व्हाईट तुम्ही घेऊ शकतो. ओके. आणि आता एक काय म्हणतात, शेवटच्या सेक्शन मध्ये तुम्हाला हे विचारावं असं वाटेल की अक्षय तृतीयाच्या वेळी खूप लोक फ्लॅट बुकिंग सुद्धा करतात. हो. सो त्या रिलेटेड काही असतं का की फ्लोअर किंवा मग फ्लॅट नंबर? फ्लॅट नंबर कॉम्बिनेशन आहेच, नक्कीच आहे. आता फ्लॅट नंबर मध्ये मी असं म्हणेल की तुम्ही 5 नंबर, त्याचं टोटल 5 आहे, म्हणजे 302 असं तुम्ही घेऊ शकता, किंवा 7 नंबरचा फ्लॅट नंबर तुम्ही घेऊ शकता. 5 नंबरचा ज्यांचा असतो ना, तर त्यांच्याकडे येणारे जाणारे खूप होतील, म्हणजे येणारे जाणारे जास्त असतात, नेबर्स असतात. एक बघा सोसायटीमध्ये किंवा बिल्डिंग मध्ये एखाद्याचं घर असं असतं की ज्याच्या घरात सगळे जातात, म्हणजे मीटिंग कोणाकडे की तर हिच्याकडे, तर मॅक्झिमम त्या घराचा नंबरची जी टोटल येणार ना ती 5 असते. तर म्हणून तुम्हाला आवडत असेल तसं येणारे जाणारे आवडतात तर तुम्ही 5 नंबर घ्या. तुमचं काम हे फिरण्याचं आहे, मार्केटिंगचं आहे, तर तुम्ही 7 घ्या, कारण 7 नंबरवाले हे फिरतात खूप. त्यांना जास्त टुरिझम वगैरे जास्त असतं. त्याच्यानंतर नंबर 1 आणि नंबर 2 तर सगळ्यांसाठी ओके आहे. 8 नंबरचा जो फ्लॅट किंवा प्लॉट असतो हा लवकर विकला जात नाही. तर तो एक बघा, याच्या मागे तुम्ही पॉझिटिव्हली पण घेऊ शकता, निगेटिव्हली पण घेऊ शकता, की आम्ही 8च घेतो म्हणजे आम्ही आमच्या घरातच राहू, आमचा हा घर विकला जाणार नाही. अच्छा, करेक्ट. तर 8 नंबरचा घर किंवा साऊथ फेसिंग घर हे लवकर विकले जात नाही, आणि असं नाही की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, पण तो विकला जात नाही लवकर. प्लॉट घेताना जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी एखादा प्लॉट घेताय आणि तो 8 असेल तर मग तो घेऊ नका, कारण तो विकला जाणार नाही. पण फ्लॅट आहे आणि तुम्हाला असं वाटतं की नाही आम्ही आयुष्यभर आमच्या याच घरात राहणार, तर देन गो अहेड, मूव्ह अहेड, काही हरकत नाहीये, तो प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही तो घेऊ शकता. ओके. आणि जे इंटेरियर वगैरे करतात, तर असं काही जेनेरिक कलर्स आहेत, कलर स्कीम्स की त्यांनी ते यूज केल्या पाहिजेत घरात? येस, डेफिनेटली आहेत, की घरामध्ये जसा डायरेक्शन वाईज आहेत. ईस्ट झोन असेल तर त्यांनी ग्रीन शेड, वुडन शेड यूज करायला पाहिजेत. त्याच्यानंतर जर वेस्ट आहे म्हणजे पश्चिम दिशा आहे, तर पश्चिम दिशेला या लोकांनी पांढरा कलर आहे, सिल्वर कलर आहे, ग्रे कलर आहे, हा वापरायला पाहिजे. उत्तर दिशा साईडला यांनी निळा कलर वापरायला पाहिजे, निळा असा जो तुम्हाला निळा आवडतो तो. आणि जो दक्षिण दिशा साईड आहे तर त्या साईडला या लोकांनी रेड, पिंक, पर्पल ते शेड्स यूज करायला पाहिजे. आणि बऱ्याचदा इंटेरियर आणि माझी जेव्हा पण मीटिंग होते, आता जेव्हा क्लायंटकडे आम्ही जातो बघतो, तर इंटेरियर वाल्यांचं असं असतं की नाही मला तर इथे व्हाईटच पाहिजे, आणि मी म्हणते की नाही मला इथे व्हाईट नको, कारण पूर्व दिशेला व्हाईट बिलकुल नको. मी प्रत्येक वेळे हे सांगते की पूर्व दिशेला व्हाईट बिलकुल नको. पैसा हा अटकणार म्हणजे अटकणारच आहे तुमचा, तुम्हाला प्रॉब्लेम येणारच आहे. तर सो पूर्व दिशेला आता तुमचा हॉलच आलेला आहे आणि मी म्हणते वुडन घ्या किंवा ग्रीन घ्या, आणि इंटेरियर वाले म्हणतात आम्हाला एक बेसिक काहीतरी लागणार आहे, तर त्यांना मग मी म्हणते की तुम्ही पूर्ण वुडन करा, पण खूप डार्क ब्राऊन नको ते. ओके.
डार्क ब्राऊन नको. मग तुम्ही तो राहूच्या साईडला जात आहात, तसा नको आहे, डार्क ब्राऊन नको आहे. आता जसं मी याच्या आधी सांगितलं होतं की ज्यांना राहू शांत करायचंय त्यांनी ग्रे घालू नये, तर ते त्यांच्या पर्सनल साठी सांगितलं होतं. पण इथे पश्चिम दिशामध्ये मी सांगितलेलं आहे की तुम्ही व्हाईट, सिल्वर, ग्रे युज करू शकता. तर असं नाही की खूप ग्रे युज करायचंय, थोड्याफार प्रमाणात तुम्ही ग्रे युज करू शकता. असं नाही की खूप एकदमच नाही, थोडंफार तुम्ही ग्रे युज करू शकता. त्याच्यासोबत व्हाईट किंवा सिल्वर तुम्ही युज करू शकता. आता ज्यांच्याकडे म्हणजे इंटिरियर करण्या एवढे पैसे नाही आहेत, पण म्हणजे जे माझ्या पिढीतले आहेत की ज्यांचे आई वडील म्हणजे वडिलांचं युजली असं असतं की आम्हाला एवढं तामझाम नकोय, कॉमन कलरच सगळ्याला असला पाहिजे. तर मग असं कुठलं कॉमन कलर आहे पूर्ण. आता मी हे जे कलर सांगितले आहेत तुम्हाला, तर हे त्या झोन वाईज सांगितलेले आहे. मी हे कोणाला सांगत नाहीये की तुम्ही ही वॉल तुमची पूर्वची इथे हिरवा करा, ही पश्चिमेची इथे व्हाईट करा, तो घर कसा दिसेल, रंगीला दिसेल ना. बरोबर आहे. तर तसं नाही, तुम्ही जे कलर मी ज्या झोन प्रमाणे सांगितले ते कलर तुम्ही कर्टन्स मध्ये युज करू शकतात, मॅट मध्ये युज करू शकतात, पिलोज मध्ये युज करू शकता. ओव्हरऑल घरामध्ये तुम्ही ऑफ व्हाईट किंवा आयव्हरी कलर हा द्यायचा, बेस्ट असतं. फ्लोरिंग एकसारखी करा, तुम्ही कोणत्याही कलरची करा, पण पूर्ण फ्लोरिंग ही एकसारखी असायला पाहिजे, तर त्याला दोष होत नाही. त्याच्यामध्ये घरामध्ये डोअर जे असतात ते सगळे डोअर जे आहेत हे तुम्ही वुडन मध्ये घ्या, तर त्याचा तुम्हाला वास्तुदोष इफेक्ट होत नाही, वास्तुदोष होत नाही. मॅम, आता म्हणजे आज आपला पॉडकास्ट रिलीज होतोय आणि उद्या रामनवमी आहे. सो रामनवमी रिलेटेड काही रेमेडीज किंवा काय त्याचं महत्व आहे यावेळी, ते आम्हाला प्लीज सांग. हो, कारण सगळे खूप घाबरलेले आहेत. तर रामनवमी ही नेमकी येते आहे रविवारी येते आहे, म्हणजे तो खूप छान योग आहे हा, रवी पुष्यामृत योग ज्याला म्हटला जाता. आणि हा आता बघितला गेला तर 2025 आहे, म्हणजे 9 आहे. कुठेतरी हनुमानजींचा पण हा वर्ष आहे. तरी सगळ्यात आधी जरी रविवार असला तर सगळ्यात आधी लवकर उठायचं आहे या दिवशी, सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदय होतो आहे ऍटलिस्ट त्या वेळेवर तरी उठायचं आहे. कारण कुठे ना कुठे आपण श्रीरामाला जे आहे हे राजा म्हणून आपण बघितलं जातं, नंबर 1शी आपण याला कनेक्ट करतो. तर तुम्हाला तुमचा सूर्य स्ट्रॉंग, सगळ्यांना सूर्य स्ट्रॉंग करायचा आहे या दिवशी. तर रामनवमीच्या दिवशी लवकर उठा, आंघोळ वगैरे करून श्रीरामाची पूजा करून तुम्हाला एकच काम करायचे, लाल पेनाने 1008 वेळा श्रीराम 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 लिहायचं आहे. याच्याने काय होणार आहे तुम्हाला, तर हनुमानजी पण प्रसन्न होतील आणि श्रीरामजी पण प्रसन्न होतील. हे झाल्यानंतर, हे लाल पेनाने लिहून झाल्यानंतर तुम्ही तुमची बुक तयार करा. आता परत प्रश्न आहे कुठे लिहू, काय करू, तर एक छान बुक तयार करा, या दिवसापासून सुरुवात करा. रामनवमीच्या दिवशी 1008 वेळा लिहा, मग रोज लिहायला सुरुवात करा 108 वेळा. आणि त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, एक तर त्याचं पाठ करू शकला तर उत्तम, जर नाही करू शकला तर तुम्ही ऍटलिस्ट ऐका तरी सकाळी सकाळी. तर तुम्हाला याचा फायदा हा होईल की तुमचा सूर्य स्ट्रॉंग होईल, तुम्हाला कॉन्फिडंट फील होईल. आणि जे स्टुडंट्स आहेत त्यांना कॉन्फिडन्सची तर गरज असतेच, पण त्यांना पण कॉन्फिडन्स फील होईल. महिलांना त्रास होणार नाही, जे काही थोडेफार लेडीज रिलेटेड प्रॉब्लेम होतात ते कुठेतरी कमी होतील. तर ही रेमेडी करून बघा आणि नेमका चांगला दिवस आलेला आहे, तो छान सेलिब्रेट करा, देवाची पूजा करा, गोडधोड करा. नक्कीच. तर मॅम, थँक्यू सो मच. परत एकदा तुम्ही पॉडकास्टवर आलात आणि आपण एक वेगळं यावेळी मिश्रण केलं आणि पॉडकास्ट त्याचा तयार केला. आय एम शुअर सगळ्यांना आवडलाच असेल. आणि प्लीज कमेंट करून तुमचे प्रश्न सांगा, म्हणजे आम्ही जसे आज मॅमला विचारले तर तुमचे काही लकी क्वेश्चन्स म्हणा किंवा मग लकी सबस्क्रायबर्सचे क्वेश्चन्स आम्ही मॅमला नक्कीच विचारू. आणि मी नेहमी सांगतो तसं मॅमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यांचं इंस्टाग्राम चॅनल पण आहे, बरेच त्यांचे रील्स तुम्ही बघितलेच असणार आहेत, जे त्यांचे नेहमी व्हायरल जातात रील्स, सो त्यावर सुद्धा फॉलो करा. आणि मॅम, तुम्हाला काही जाता सांगा असं वाटतं? मला जाता सगळ्यांना एकच सांगायचं आहे की डिसिप्लिन मध्ये राहा, आळस करू नका. हा वर्ष खूप चांगला आहे, तर सगळ्यांना खूप चांगलं जाणार आहे. आता नवरात्री पण सुरू आहेत, रामनवमी येते आहे, तर या सगळ्याची मजा करा, देवपूजा करा, दान धर्म करा.
तर काहीही वाईट होणार नाहीये हे तुमच्यासोबत. खरंय खरंय. आणि मला सांगावं असं वाटेल की डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे ज्याच्यावर आपण नवीन मर्च चालू केले, टी शर्ट्स कॉस्मो अरे वा. मीडियाचे. अरे वा. सो ते तुम्ही परचेस करू शकता. आणि मॅमचा नंबर जो आहे तो पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. सो त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. म्हणजे तुम्हाला जर पर्सनलाइज्ड तुमचं न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी, सिग्नेचर आणि वास्तू या सगळ्या गोष्टी अलाइन करून घ्यायच्या असतील तर तुम्ही मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मॅम, आपलं जे स्वीट टॉक्सचं रिच्युअल आहे त्याप्रमाणे आपण पॉडकास्ट एंड करूयात. नक्की. आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी स्वामी समर्थ.